नमस्कार मित्रांनो, मराठी मनोरंजन विश्वात सध्या एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे ठरलं तर मग या मालिकेच्या नव्या प्रोमोची. अर्जुन सायली या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय खरं, पण सध्या मालिकेच्या नवीन प्रोमोने प्रेक्षकांचा पारा चढवला आहे. ठरलं तर मग ही मालिका गेल्या 2 वर्षापासून प्रेक्षकाचं मनोरंजन करत आहे. ही मालिका TRP मध्ये सतत नंबर 1 वर राहिली आहे. अर्जुन सायलीच्या या जोडीने प्रेक्षकांची भरपूर मनं जिंकली. परंतु आता ही मालिका आलेल्या नव्या प्रोमोमुळे चर्चेत आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीने ठरलं तर मग मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोनुसार प्रियाचं सत्य बाहेर यायचं तर सोडाच, पण वेगळाच काहीतरी ट्रॅक या मालिकेने सुरू केलाय. या प्रोमोमध्ये आपल्याला अर्जुन जेलमध्ये गेलेला दिसतोय आणि त्याच्या मागे नेहमीप्रमाणेच प्रियाचं कट कारस्थान आहे. याही वेळी प्रियाचा कट यशस्वी झालेला दिसत आहे. प्रियाचं सत्य कधी समोर येणार हा प्रश्न प्रेक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून विचारत आहेत. प्रत्येक वेळी ती पकडली जाणार असं वाटतं आणि पुन्हा ती निसटते. या नवीन आलेल्या प्रोमोमुळे तर प्रेक्षकांची प्रचंड नाराजी झाली आहे. सोशल मीडियावर तर कमेंट्सचा महापूर आला आहे. एका युजरने लिहिले, एपिसोड वाढवायचे म्हणून उगाच काही पण दाखवत होते, पण आता तर जरा अतिच झालं. लेखकाला काय प्रेक्षक मूर्ख वाटतात? काही पण दाखवाल आणि आम्ही बघू. तर दुसऱ्या युजरने लिहिले, प्रियाचे DNA रिपोर्ट्स इतक्या वेळा बदलले की विज्ञानाला सुद्धा संशय यायला लागला असेल की प्रिया नेमकी कोणाची मुलगी आहे. हिची खरी ओळख कळायला युग लागतील असं वाटते. तर दुसऱ्या युजरनं लिहिले, प्रियाची खरी ओळख उघड न करता कथानक वाढवले तर लोक मालिका बघणार नाहीत. अशा प्रकारे अनेक कमेंट्सनी प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. मित्रांनो, तुम्हाला या नव्या प्रोमोबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या मराठी झोन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.